नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. हडपसर परिसरातील पुरसुंगी येथे एका 29 वर्षीय तरुण सराफ व्यावसायिकाने प्रतीक राजेंद्र मेमाणे यांनी प्रेम संबंधातील फसवणुकीला कंटाळून आपले जीवन संपवले. प्रतीकची श्रेया नावाच्या तरुणाशी ओळख सोशल मीडियावरून झाली होती. इतर नात्यांप्रमाणेच तो ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झालं. श्रेयाने लग्नाचं स्वप्न दाखवून प्रतीकचा विश्वास संपादन केला. या विश्वासाचा फायदा घेत तिने त्याच्याकडून 50,000 रुपयांची सोन्याची अंगठी, महागडे कपडे आणि मौल्यवान वस्तू घेतल्या. मात्र जेव्हा प्रत्यक्ष लग्नाची वेळ आली तेव्हा तिने उडवाउडीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. श्रेयाने प्रतीकची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःला कॅन्सर, कर्करोग असल्याचं खोटं सांगितलं. प्रतीकची श्रेया नावाच्या तरुणीची ओळख सोशल मीडियावरून झाली होती. इतर नात्याप्रमाणेच या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. श्रेयाने लग्नाचे स्वप्न दाखवून प्रतीकचा विश्वास संपादन केला. या विश्वासाचा फायदा घेत तिने त्याच्याकडून 50,000 रुपयांची सोन्याची अंगठी, महागडे कपडे आणि मौल्यवान भेटवस्तू घेतल्या. मात्र जेव्हा प्रत्यक्ष लग्नाची वेळ आली तेव्हा तिने उडवाउडीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. श्रेयाने प्रतीकची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःला कॅन्सर, कर्करोग असल्याचं खोटं सांगितलं. एक संवेदनशील जोडीदार म्हणून प्रतीकने या आजारपणातही तिची साथ देण्याचं आणि लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र आजारपणाचे कारण पुढे करून ती वारंवार भेट टाळू लागली. आपली आर्थिक आणि भावनिक फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यावर प्रतीकने 6 मार्च रोजी स्वतःच्या दुकानात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. प्रतीकने मृत्यूपूर्वी लिहिलेली 16 पानाची सुसाईड नोट या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा ठरली आहे. यात त्याने श्रेयाने केलेला छळ, तिच्या मागण्या आणि प्रेमाचे केलेले खोटे नाटक याबद्दल सविस्तरपणे सांगितलं आहे. सुरुवातीला हा प्रकार अपघाती मृत्यू वाटत होता. मात्र या पानातील मजकुराने पोलिसांनाही चक्रावून सोडलं. वडिलांच्या तक्रारीनंतर आता श्रेयाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.